आमच्या आश्रमात कोणीही येऊ शकतात। आमच्या कमिटीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आम्ही यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत। महायुतीकडून आम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत। मात्र उमेदवारी न मिळाल्यास आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार। विकास, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यावर निवडणूक लढवणार। काय नक्की सुरू आहे महायुतीकडून? आता शांतिगिरी महाराज उमेदवार असणार का? तुम्हाला परत काही शब्द देण्यात आलाय, चर्चा झाली? या संदर्भात आमची कमिटी त्यांची संपर्क करून चर्चा करीत असतात आणि त्यामुळे भेटगाठ होत असते। असं तुमच्या कमिटीने भुजबळांची भेट घेतली होती? हो ना, मग आज कारण बघा बाबांच्या कमिटीमध्ये सर्व पक्षाची मंडळी आहे की, आणि त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे त्यांनी त्यांची चर्चा करीत असतात। महायुतीकडूनच तुम्हाला तिकीट मिळण्याची इच्छा आहे? महायुतीकडूनच तुम्ही उमेदवार असावे, तुम्हाला तिकीट मिळण्याची इच्छा आहे? तुमची मागणी? बाबांची मागणी म्हणजे सर्व भक्त परिवाराची मागणी अशीच आहे की महायुतीने बाबांना तिकीट द्यावं। ही आग्रही भूमिका आमच्या सर्व भक्त परिवाराने घेतलेली आहे। तुमची किती ताकद आहे, कशा पद्धतीने उमेदवारी मिळाली, तर किती मतदार तुमचे आहे, कसं तुमचं यंत्रणा असणार आहे निवडणुकीची? ही यंत्रणा आमच्या सर्व कमिटी त्याची तयारी केलेली आहे। काय तयारी म्हणजे काय? तयारी म्हणजे दारोदारी जाऊन प्रचार प्रसार ज्याला म्हणतो आपण, तो प्रचार प्रसार पूर्ण आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि वास्तविक आमच्या भक्त परिवाराचा 1,88,000 आमचे भक्त परिवाराचे आहेत या मतदारसंघामध्ये। महाराज गिरीश महाजनांनी तुमची भेट घेतलेली आहे। गिरीश महाजनांची तुमची नेमकी काय चर्चा झाली? ओम जगद्गुरु जनार्दन आणि भारत माता चरणी वंदन करतो। हे बाबांचं धर्मपीठ आहे। धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवार इथे येऊ शकतं। या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गदाबर सगळी खुला आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते। त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे। यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती 2दा उमेदवारी मागितली होती, 2014 ला, 2019 ला, पण त्यावेळेला आम्ही त्यांना थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले। पण आता यावेळेला ते आग्रही आहे, अशी काही चर्चा झाली का? तर आमच्या भक्त परिवाराने हा मुद्दा मांडला, कारण ही निवडणूक कोणाची? भक्त परिवार जनता जनावरांची। त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही, तर भक्त परिवारच आग्रह करीत असतात। आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे ते म्हणजे त्यांनी प्रयत्न करणार नाही। पण त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली? नाही, असा विषय काही झालेला नाही। भाजप म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही थांबा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती, असं त्यांनी सांगितलं? नाही, असा या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही, कारण आमच्या भक्त परिवाराने पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं। त्यामुळे महाराज जर तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा महायुतीच्या नेत्यांकडनं, जर सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही थांबा, पुढच्या वेळेला तुमचा विचार करू, तर ह्या वेळेला तुम्ही थांबणार का? तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला आहे की या वेळेला तिकीट देऊ, आग्रह न देऊ, लढायचं आणि जिंकायचं। हा निर्णय ठाम आहे।